नमस्कार मित्रांनो, गोष्टींचा गाव या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं गट्टूकडून मनपूर्वक स्वागत. आपल्या लहान मुलांच्या गोष्टींमधून बिरबल किंवा तेनालीराम किंवा विक्रम वेताळ, हातीम अशी मोठी मोठी माणसं जशी भेटत असतात ना, तसंच एक शेख चिल्ली याही नावाचा एक माणूस भेटतो आणि हा शेख चिल्ली वेगवेगळ्या गमती जमती करतो आणि आपल्याला आनंद देतो, आपल्याला मजा करता येते. तर अशा शेख चिल्लीची आपण एक गोष्ट वाचणार आहोत. याही आधी आपण शेख चिल्लीच्या 2 गोष्टी ऐकल्यात. तुम्हाला आठवतात का? सांगा बरं कोणत्या? सांगा. वय वर्ष 4 ही एक पहिली गोष्ट होती आणि दुसरी ती खुरप्याची गोष्ट, म्हातारीची गोष्ट, म्हातारीचा गेला जीव, ती आठवते? आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ना, त्या गोष्टीचं नाव आहे मोठी थाप. मोठी थाप. थापा मारणे म्हणजे काय? खोटं बोलणे, टिंग्या सोडणे. तर ही जी गोष्ट आहे ही आपल्याला रिया पब्लिकेशनच्या शेख चिल्ली व हातीमताईच्या कथा या पुस्तकामध्ये वाचायला मिळते आणि या पुस्तकातल्या गोष्टी लिहिल्यात शेखर शिलेदार यांनी. तर करूया सुरुवात. मोठी थाप. एका राज्याच्या सुलतानाने एके दिवशी एक मोठी गोष्ट जाहीर केली. खोटं बोलण्याची शर्यत लावली. जो कोणी सगळ्यात मोठी थाप ठोकील त्याला मोठं बक्षीस जाहीर करण्यात आलं. स्पर्धा फार कठीण नव्हती, फक्त खोटंच तर बोलायचं होतं. एखादी थाप ठोकायची होती. आता थापा मारणं हे तर काय माणसाचं रोजचं काम. दिवसभरामध्ये एखादी तरी थाप मारल्याशिवाय माणसाचा दिवसच मावळत नव्हता, त्या राज्यातल्या माणसांचा. त्यामुळे या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली. मग शेख चिल्लीनं जेव्हा ही दवंडी ऐकली तेव्हा त्याला वाटलं, लोक कोणत्या कोणत्या थापा मारतात ते तरी आपण जरा ऐकावं. म्हणून तो त्या दिवशी दरबारामध्ये हजर झाला. थापा ठोकणारे आणि थापा ऐकणारे अशा लोकांची दरबारामध्ये खूप गर्दी वाटली. ललकारी झाली. सुलतान दरबारात आला. लोकांनी उठून त्याला मानवंदना दिली आणि स्पर्धा सुरू झाली. पहिला स्पर्धक पुढे आला व म्हणाला, त्या दिवशी मी उंदरांच्या राज्यात गेलो. हत्ती एवढा एक एक उंदीर पाहिला. ही काही मोठी गोष्ट नाही. उंदीर हत्ती एवढा असूच शकतो, सुलतान म्हणाला. हे ऐकून पहिला स्पर्धक जाग्यावर जाऊन बसला. मग दुसरा उठला. कुर्निसात करून म्हणाला, दक्षिण भारतात अशी एक जागा आहे, तिथे फक्त मुंग्या राहतात आणि नवलाची गोष्ट म्हणजे मुंग्या चक्क दूध देतात. थोडं थोडकं नव्हे तर एक एक मुंगी 20-20 लिटर दूध देते. त्याही पुढे एक नवल आहे. मी प्रत्यक्ष ते दूध पिऊन आलोय. ही गोष्ट काही कठीण आहे असं वाटत नाही. अशी गोष्ट असू शकेल. यात कसली आली थाप? चल बस. दुसराही स्पर्धक जागेवर जाऊन बसला. मग उठला तिसरा स्पर्धक. तो काय म्हणाला माहितीये? काल मी 10 तोंडाचा माणूस पाहिला. यावर सुलतान म्हणाला, ही थाप होऊच शकत नाही. भारतामधल्या त्या रावणाला सुद्धा 10 तोंड होती. ही खरी गोष्ट आहे. मग त्याला बसवत सुलतान असं म्हटला आणि मग तोही स्पर्धक गप बसला. असे एक एक स्पर्धक येत होते आणि जमेल तशी थाप ठोकत होते. पण ही काही मोठी गोष्ट नाही, हे होऊ शकतं असं म्हणून सुलतान त्याला खाली बसवत होता. इतक्यात एक माणूस बाहेरून धावत धावत आला. राजाला कुर्निसात करून म्हणाला, हुजूर, आपल्या राज्यावर शत्रूचा हल्ला केलाय. चारी बाजूला कत्तल आणि लुटालूट सुरू आहे. वेळीच उपाय केला नाही तर आता आपलं काही खरं नाही. राजा म्हणाला, म्हणजे सुलतान म्हणाला, माझे सैनिक एकदम दक्ष असतात. माझा दरारा आजूबाजूच्या राज्यात पसरलेला आहे. त्यामुळे माझ्या राज्यावर हल्ला करण्याची कोणाची हिंमत नाही. त्यामुळे तुझ्या थापेत तेवढा दम नाही. बस खाली. सुलतानानं यालाही खाली बसवलं. सगळे स्पर्धक हरले होते. सुलतानानं कुणालाच जिंकू दिलं नाही. तेव्हा शेख चिल्ली उठला.
शेख चिल्लीने सुलतानाला कुर्निसात केला. तो म्हणाला, आमचे सुलतान खोटारडेत. अशा खोटारड्या माणसाला गादीवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्याची ही वाक्य ऐकून सगळी सभा अवाक झाली. प्रत्यक्ष सुलतानाला खोटा म्हणणारा हा कोण आहे, जो तो त्याच्याकडे उत्सुकतेनं पाहू लागला. मग शेख चिल्लीकडे बसलेला एक दरबारी हळूच त्याला म्हणाला, अरे मूर्खा, तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? अशानं तुझी मान छाटली जाईल. तो म्हणला, असू दे, तरी सुद्धा सुलतान खरोखरच मूर्ख आणि खोटारडे आहेत. मी माझे म्हणणे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवतो. आता भर दरबारात आपल्याला मूर्ख आणि खोटारडा म्हणण्याचे धाडस करणारा हा आहे तरी कोण? सुलतान त्याच्याकडे रागाने पाहत ओरडला, अरे बघता काय मूर्खासारखे? पकडा त्या हरामखोराला आणि त्याची मान छाटून टाका. तो हुकूम ऐकून सैनिक धावले. त्यांनी शेख चिल्लीला धरलं आणि फरफटत फरफटत त्या सुलतानासमोर उभं केलं. तेव्हा हात जोडून शेख चिल्ली म्हणाला, माफी असावी हुजूर, मी खोटं बोललो होतो आणि सगळ्यात मोठी थाप मी मारली आहे. बरोबर ना? त्याबरोबर सगळा दरबार एकदम शांत झाला. सुलतानाचा राग सुद्धा निघून गेला आणि हसत हसत त्याने मोठी थाप मारण्याच्या स्पर्धेचं पहिलं बक्षीस शेख चिल्लीच्या नावाने घोषित केलं. संपली गोष्ट. हा तर असा होता हा आपला शेख चिल्ली. मला अगदी खरं सांगायचं, तुम्ही सुद्धा अशा छोट्या मोठ्या थापा मारत असाल ना? हा, मारत असता? आतापर्यंत तुम्ही मारलेली सगळ्यात फेवरेट थाप कोणती सांगा बरं? सांगा ना. एका कागदावरती लिहून तुम्ही मला ते पाठवाल का? म्हणजे कागदावरती लिहा आणि ते मला पाठवा. असंच मजा म्हणून, आपल्याला वाटलं तर करूया, नाहीतर मग आपण आपल्याला हवं ते करूया. तर अशी होती ही आजची आपली गोष्ट. बाय द वे, सगळे घरामध्ये आहात ना आणि एकमेकांची काळजी घेताय ना? आता आपल्या आजूबाजूची काही दुकानं सुरू झालेली आहेत. तिथे आता पुन्हा गर्दी वाढेल आणि तुम्हाला माहिती आहे की गर्दी वाढल्याच्या नंतर कोरोना. त्यामुळे आपण जपून राहूया. दुकानं जरी वाढली तरी सुद्धा आपण थोडेसे प्रिकॉशन्स घेऊया. मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, हँडवॉश वापरा आणि स्वतःची काळजी घ्या. घरातल्यांची गट्टी, कोरोनाशी कट्टी. घरातल्यांची गट्टी, कोरोनाशी कट्टी. बाय बाय.